अबाउट इट. इम्प्लिमेशन्स म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सिक्युरिटी गव्हर्नन्स म्हणजे कंपनीची जी माहिती वगैरे जी असते की आय टी सिस्टम सुरक्षित वगैरे आहे का नाही, यांची नियम आणि जबाबदारी आणि प्रक्रिया यांच्यासाठी काही लागू केलेले आहेत. And information security governance required communicate and resources assignments and responsibilities and the implementations for the policies produced that the address the control and the use framework that is a हार्डवेअर आलेलं आहे तुमचं. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं गेलेलं आहे की तुमची जी आय टी सिस्टम्स आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही जे नियम तुम्हाला खाली दिलेले आहेत. असे किती नियम आहेत तुमचे? 5 नियम तुम्हाला, 5 टाइप्स ऑफ द नियम तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे नियम खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला ड्रॉ द लेवल डायग्राम्स ऑफ द इम्प्लिमेशन्स फ्रेमवर्क पेपरमध्ये विचारले जाते. तर या ठिकाणी तुम्ही याची नोट्स किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर सर्वात पहिलं आहे तुमचं क्लायंट बिझनेस स्ट्रॅटेजी. व्हॉट इज युअर ऑर्गनायझेशन्स बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजेच काय की कंपनीच्या एखाद्या मुख्य गोलला किंवा एखादा तुमचा इम्पॉर्टंट गोल्स वगैरे असतात की त्याच्यामध्ये काय काय आहे ही तुम्हाला माहिती घ्यावी लागते त्याची. आणि त्याचबरोबर जे तुमचं जे कंपनीला नेमकं काय हवंय, कंपनीला नेमकं काय अचीव करायचं आहे किंवा कंपनीला नेमकं काय गोल आहे कंपनीचं अचीव करायचं की तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त करून काम करावं लागतं. नंतर त्याच्यानंतर दिले असेस. तर असेस म्हणजे काय आहे की बेंचमार्किंग एजंट्स अँड इंडस्ट्रियल आर्ग्युमेंट फ्रेमवर्क. कंपनीची सध्याची जी परिस्थिती वगैरे आहे तर सायबर सिक्युरिटी स्थिती ते ऑपरेशन करतात सायबर सिक्युरिटीच्या वरती. आणि इंडस्ट्रीचे स्टँडर्ड आहे तुमचे इंडस्ट्री किती स्टँडर्ड आहे ते सोबत तुलना करतात विथ नॉर्मल इंडस्ट्री अँड हायर इंडस्ट्रीसोबत तुमची कंपेअर करतात. त्यानंतर तुमची जी दिलेली आहे की तुमची सायबर सिक्युरिटी किती मजबूत आहे किंवा आमची सायबर सिक्युरिटी किती मजबूत आहे या ठिकाणी ते बघावं लागतं. असं नाही की तुमची सायबर सिक्युरिटी खूप नाजूक आहे, आमची सायबर सिक्युरिटी खूप हाय लेवलची आहे, असं याच्यामध्ये पण ते फरक बघतात. तेव्हाच ते तुमच्याकडे काय करतात, तुमचा डेटा क्लाउड कम्प्युटिंगला सेव्ह करायला येतात. आणि हां, आपण हे झाल्यावरती आपण डायरेक्ट आता क्लाउड कम्प्युटिंगचं पण चालू करणार आहे. क्लाउड कम्प्युटिंग काय असतं तीच मी ह्याच PPT तुम्हाला शिकवणार आहे. क्लाउड कम्प्युटिंग कसं असतं, क्लाउड कम्प्युटिंग कसं वर्क करतं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अजून 4 ते 5 दिवस लागतील संपवायला, कारण की खूप जास्त महिना झालेला आहे आपण हे चालू ठेवलेलं आहे, बरोबर, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमच्यासाठी. त्यानंतर तुमचं दिलेलं आहे रेडिमेटेड म्हणजे ज्या सिक्युरिटी जास्त जसं प्रॉब्लेम येतो त्याचा विकनेस त्याचा आपण म्हणतो ना सापडला जातो. आणि त्याला सुधारण्यासाठी जे काही तुमचे सोल्युशन असतात त्याला उपाय करतात किंवा त्याला सोल्युशन काढलं जातं. म्हणजेच काय की तुमची नाजूकपणा जो आहे तो काय करतात ते कंपनीला दूर करतात. टेस्ट अँड एव्हिडन्स केलेले जे तुमचे सायबर सिक्युरिटीचे वगैरे जे असतात म्हणतो ना केलेले सिक्युरिटी कंट्रोल्स ते बरोबर काम करतायत का नाही त्याला टेस्ट करणं आणि त्याचा पुरावा ठेवणं हे काय करतं सायबर सिक्युरिटीचा टेस्ट एव्हिडन्स करतं. सिक्युरिटी उपाय खरंच काम करतात, सिक्युरिटी जे उपाय असतात ते खरंच तुमचे काम केले जातात, यामुळे तुमचा काही दोष नाही आहे. मॅनेज मॉनिटरिंग अँड ऑप्टिमाइज म्हणजेच काय रे, मॅनेज म्हणजे काय, ती मॅनेज करणं, मॉनिटर म्हणजे ते डाटा शो करणं आणि ऑप्टिमाइज म्हणजे ती बॅटरी खाणं. आपण म्हणतो ना ऑप्टिमाइजिंग बॅटरी. सिक्युरिटी सतत मॉनिटर होते आणि सिक्युरिटी सतत तुमची मॉनिटर होत राहणार आहे आणि त्याला प्रॉब्लेम शोधत राहणार. त्याचबरोबर आणि सिस्टमची तुमची सिस्टम काय होणार, आणखी तुमची सिस्टम चांगली बूट वगैरे होणार, चांगली फास्ट वगैरे चालणार विदाउट व्हायरसेस विथ व्हायरसेस. त्या ठिकाणी म्हणजे काय आधी तुमचा जो गोल समजला पाहिजे, नंतर तुमचा सायबर सिक्युरिटी तपासली जाते, तुमचे प्रॉब्लेम सोडवता येते, नंतर तुमचं काय होतं टेस्ट करतात, मग सतत मॉनिटर करतात, बरोबर. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.